वळूयात पुढच्या बातमीकडे। कुणाल कामरांचं एकनाथ शिंदे विरोधातलं व्यंगात्मक गाणं समोर आलेलं आहे। संजय राऊतांनी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे। या गाण्यावरून कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात सापडलेत। कॉमेडियन कुणाल कामरा याने शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती गाणं गायलंय आणि त्या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय। हा व्हिडिओ ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शेअर केलाय आणि आता या गाण्यावरून कुणाल कामरा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला असून एकनाथ शिंदे विरोधात केलेल्या गाण्यावरून आता वाद निर्माण झालेला आहे। एकनाथ शिंदे यांच्यावरती व्यंगात्मक टीका या गाण्यातून करण्यात आली आहे। तर कुणाल कामरा याने एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात व्यंगात्मक गाणं गायलेलं आहे आणि याचा व्हिडिओ आता संजय राऊत यांनी शेअर केलेला आहे। कुणाल कामरा हा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेला पाहायला मिळतोय। संजय राऊत यांनी या गाण्याचा व्हिडिओ शेअर केलाय। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। मनोज, कुणाल कामरा हा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचं पाहायला मिळतंय। एकनाथ शिंदे यांच्या विरोधात यांच्या संदर्भातलं एक गाणं, व्यंगात्मक गाणं त्याने गायलंय। अधिकचा तपशील। नक्कीच जान्हवी, आपण भेटता कॉमेडियन कुणाल कामरा यांनी शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती गाणी गायली आहे आणि त्या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील शेअर केला गेला आहे आणि आपण भेटता हा व्हिडिओ ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्याकडून देखील ट्विट करण्यात आलेला आहे आणि पुन्हा एकदा आपण भेटता कुणाल कामरा हा वादाच्या भोवऱ्यात सापडला असून एकनाथ शिंदे विरोधात केलेल्या गाण्यावरून आता तो पुन्हा वाद निर्माण झालेला आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या व व्यंगात्मक टीका या गाण्यामधून केलेली आहे। तसंच आपण कॉमेडियन कुणाल कामरा यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात शिंदेच्या शिवसेनेचे युवा सैनिक आता चांगलेच आक्रमक झालेले आहेत आणि त्या कुणाल कामरा यांच्या विरोधात गंभीर गुन्हा देखील दाखल करून ज्या विभागातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडून येतात त्या विभागात असलेल्या पोलीस ठाण्यात हजर करा अशी मागणी युवा सैनिकांना करण्यात आलेली आहे। तसंच आज बैलता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सर्व शिंदे गटाचे आमदार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहेत आणि या संदर्भामध्ये देखील जे कुणाल कामरा त्याबद्दल ते त्यांच्याशी चर्चा करणार आहेत अशी माहिती देखील मिळत आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री यांना भेटून काय चर्चा याबद्दल चर्चा केली जाते आणि त्याबद्दल आता मुख्यमंत्री काय दखल घेतात हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे। अगदीच मनोज, या संदर्भात कुणाल कामरा याने आपली सफाई दिली आहे का? जान्हवी, नक्कीच आता याबद्दल कुणाल कामरा यांच्याकडनं काही सफाई आलेली नाहीये, पण आपण बघितलं शिंदे गटाचे सर्व आमदार असतील, नेते असतील आणि मंत्री असतील ते सर्व आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि त्याबद्दल त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये देखील गुन्हा दाखल केलेला आहे। कुणाल कामरा हा देखील आपण बघितलं तर वादाच्या भोवऱ्यात सापडण्यात येणार आहे आणि त्यावरती आपण बघितलं काल घोषणाबाजी ठाण्यामध्ये करण्यात आली आणि तसंच बघितलं आपण संजय राऊत यांनी देखील गाणं ट्विट केलेलं आहे। त्यामुळे संजय राऊतांविरुद्ध देखील घोषणाबाजी करण्यात आलेली आहे आणि आपण बघितलं या ठिकाणी सर्वच म्हणजे शिंदे गटाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी सर्व नागरिक देखील आक्रमक झालेले, त्यामुळे कुणाल कामराच्या विरोधात काय पुढचे निर्णय घेतात हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे। अगदीच धन्यवाद मनोज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।